नमस्कार. आधार कार्डची झेरॉक्स कुठेही देण्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे बघा, आपण जास्तीत जास्त प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची झेरॉक्स देतो. आता या झेरॉक्सवर आपल्या संगी काही कांड होऊ शकतं का? तर हो, होऊ शकतं. बऱ्याच ठिकाणी असं घडलेलं आहे की काही लोकांना माहीत सुद्धा नाहीये तरी त्यांच्या नावावर लोन काढलेले आहेत. मग अशा अडचणी तुम्हाला येऊ नये त्यासाठी काय करायचं आहे, सोप्या पद्धती आहेत. जर तुम्ही झेरॉक्स बँकेला देत असाल तर खाली त्याच्या पेननं लिहायचं आहे की बँकसाठी आणि दिनांक लिहायची आहे. जर तुम्ही ती शाळेसाठी देत असाल तर त्याच्या खाली शाळेसाठी आणि ज्या दिवशी द्यायची त्या दिवशी दिनांक द्यायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की समजा आपल्याला अननोन ठिकाणी द्यायची आहे, समजा एखादा स्कीम आलेली आहे आणि ती तुम्हाला द्यायची आहे, तर गव्हर्नमेंटच्या प्रत्येक स्कीममध्ये फक्त आधार कार्डचे 4 आकडे असले की तुमचा कोणताही फॉर्म भरला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही मास्क आधार याची झेरॉक्स सुद्धा तिथे देऊ शकता. त्याच्यामुळे होता होईपर्यंत तुमचं आधार कार्ड अनोळखी व्यक्तीला देणे टाळा आणि या नुकसानीपासून गैरवापरापासून तुम्ही सुखरूप राहा. अशाच नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा. धन्यवाद.